एक नाही, दोन नाही, तर तब्बल एकाच वेळी अर्धा डझन एकाच कुटुंबातली लोक आता सक्रिय लोकप्रतिनिधी पदावर दिसू शकतात. तुम्ही बरोबर ओळखलत, मी बोलतोय ते पवार कुटुंबाबाबत. तुम्ही म्हणाल पवार कुटुंबातील 5च सदस्य सध्या लोकप्रतिनिधी आहेत, मग 6वं कोण? सांगतो. राज्यात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं नाव पुढे येत आहे. हे नाव कसे पुढे आलं, कुणी पुढे आणलं, आणि जर जय पवार विधान परिषदेवर निवडून आले तर पवार कुटुंब कोणता विक्रम प्रस्थापित करेल, सगळं समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राज्यात पुढच्या महिन्यात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होतीये, ज्यात अजित पवार गटाच्या वाटणीला संख्याबळानुसार 1 जागा येईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या या एका जागेसाठी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 70 ते 75 जण इच्छुक आहेत. यामध्ये विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, जिजान सिद्दीकी आणि राजेंद्र जैन अशा नावांची चर्चा आहे. यातील अनेक जण मातब्बर आहेत आणि सोबतच प्रबळ दावेदार देखील. पण अशातच आता अजित पवार गटाच्या अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत असं म्हटलं की अजित पवार गटाच्या वाटेला येणाऱ्या एका जागेवर जय पवारांना संधी द्यावी. सोबत त्यांनी असा दावाही केला की विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या पक्षातील अनेक इच्छुकांनी माझ्या मताला सहमती दाखवत मला संपर्क करत जयदादा यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी द्यावी याकरता पाठिंबा दर्शवला. माझी त्यांना आता फक्त इतकीच विनंती आहे की त्यांनी लिखित स्वरूपात त्यांनी तसं पक्षश्रेष्ठींना द्यावं, जेणेकरून आपल्या दादांना ती श्रद्धांजली ठरेल. खरं अमोल मिटकरी हे सध्या निवृत्त होणाऱ्या विधान परिषद सदस्यांपैकी एक आहेत. त्यांची पुन्हा विधान परिषदेची इच्छा असणार हे नक्कीच, पण सध्याची स्पर्धा पाहता त्यांना संधी मिळणं अवघड आहे. कदाचित यामुळेच मला नाही तर कुणालाच नाही असा विचार त्यांनी केलेला असू शकतो आणि त्यातूनच त्यांनी जय पवार यांचं नाव पुढे आणलेलं असू शकतं. पण ही गोष्ट एनसीपीच्या पथ्यावर पडणार आहे. कशी ते सांगतो. इच्छुक 75 जणांपैकी बरेचसे जण हे अत्यंत वजनदार आहेत. आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी गटबाजी करू नये, यासाठी जय पवार यांचं नाव पुढे आणणं हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला फायदेशीर ठरेल. बरं, जय पवार यांना जर विधान परिषदेची उमेदवारी दिली तर ते निवडून येतील आणि ते निवडून आल्यानंतर पवार कुटुंबातील एकाच वेळी तब्बल अर्धा डझन मेंबर हे सक्रिय राजकारणात असतील, लोकप्रतिनिधी पदावर असतील. सध्या शरद पवार आणि पार्थ पवार हे राज्यसभा खासदार आहेत. सुनेत्रा पवार देखील अजून राज्यसभेवर आहेत. त्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निवडून येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रोहित पवार हे देखील सध्या आमदार आहेत. त्यामुळे जय पवार हे जर विधान परिषदेवर आले तर पवार कुटुंबातले 6 जण लोकप्रतिनिधी असतील आणि त्यावेळी आई आणि तिची दोनही मुलं एकाच वेळी ही लोकप्रतिनिधी होण्याचा विक्रम देखील या निमित्तानं स्थापित होईल. बरं, जय पवार यांची सक्रिय राजकारणात येण्याची स्वतःची इच्छा आहे का? तर पोट निवडणुकीच्या दरम्यान मतदान करायला आलेल्या जय पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना 2029च्या विधानसभा उमेदवारीचा विषय आला. त्याला उत्तर देताना जय पवार म्हणाले, 2029 मध्ये मी उमेदवार व्हावं अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे, पण मला पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच राहायचंय. पण राजकारणात दुसऱ्यांची इच्छा बोलून दाखवली म्हणजे कुठे ना कुठे त्या राजकीय चेहऱ्याची ती सुप्त इच्छा असतेच, हेही तितकंच खरं आहे. सक्रिय राजकारणात यायला यामुळे जय पवार हे अनुकूल आहेत असं म्हणता येईल. जय पवार यांच्या बाबतीत आणखीन सांगायचं झालंच तर ज्या पद्धतीने अजित पवार यांचा जनसंपर्क दांडगा होता, लोकांशी दादा कनेक्टेड होते, तोच USP जय पवार यांच्याकडे देखील आहे. पक्षाचे कार्यकर्ते किंवा सर्वसामान्य नागरिकांशी जय पवार हे अत्यंत आपुलकीने संवाद साधतात. बोलायला जय पवार हे अत्यंत मृदू आहेत, शांत आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात समोरच्याला एक प्रकारचा मायेचा ओलावा दिसतो. राजकारणात संवाद हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट असतो. सोबत शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जय पवार यांनी आपलं शिक्षण परदेशात पूर्ण केलंय. त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे. अजित पवार यांची व्यावसायिक बाजू हे इतके दिवस जय पवारच सांभाळत होते. त्यामुळे जय पवारांना आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवस्थापनाचा देखील थेट अनुभव आहे. सुरुवातीला जय पवार यांनी राजकारणापासून अंतर राखलं होतं, पण नंतर ते बारामतीत बऱ्याच सामाजिक कार्यात हिरारीनं
सहभाग नोंदवत होते, त्यामुळे सक्रिय राजकारणात नसले तरी स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जोडलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय क्षेत्रात देखील जय पवार यांनी सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केलेली. अजितदादा हयात असतानाच याची सुरुवात झालेली. 2024च्या लोकसभा निवडणुकी जेव्हा सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभ्या होत्या, तेव्हा सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची धुरा जय पवार यांनी आपल्या खांद्यावर सांभाळली होती. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता आणि नंतर त्या राज्यसभेवर निवडून गेल्या. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत जय पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या आईसाठी आपल्या आईच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि बारामतीतल्या गावोगावी जाऊन सुनेत्रा पवारांचा प्रचार केला. गावागावातील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यामुळे बारामतीच्या ग्रामीण भागाशी असणारी जय पवारांची नाळ ही अधिकच घट्ट झाली. यासोबतच जय पवार यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंही ते राजकीय वर्तुळात चर्चेला आलेले. या भेटीला त्यांनी सदिच्छा भेटीचं स्वरूप दिलेलं असलं तरी यामुळे त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. कारण जरांगे पाटील हे राज्यातील मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांशी सलगी राखणं हे जय पवार यांच्या दूरदृष्टीचं द्योतक होतं. सोबतच राजकारणात तुम्ही कुठल्या का होईना सभागृहाचे सदस्य असणं म्हणजे तुमचं उपद्रव मूल्य सिद्ध करण्यासारखं असतं. त्यामुळे तुम्ही चर्चेतही राहता. यासाठी का होईना जय पवार यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून जाण्याची सुप्त इच्छा असणं काही गैर नाहीये. अमोल मिटकरी यांच्या पोस्टमुळे त्यांच्या नावाला बळ मिळालं. बरं, जय पवार यांच्या विधान परिषदेवर पाठवण्यामागं एनसीपीचा देखील मोठा फायदा. एनसीपीला हे उपयुक्त देखील ठरेल, कारण यामुळं त्यांच्या पक्षात कुणीही बंडखोरी करणार नाही, जय पवार यांच्या नावाला कुणी विरोध करणार नाही आणि सोबतच जय पवार यांचा राजकीय प्रवास देखील यामुळे सुरू होईल. थोडक्यात काय तर जय पवार यांच्या जीन्समध्ये राजकारण तर आहेच, पण अजित पवारांसारखं संवाद कौशल्य देखील त्यांच्याकडे आहे. त्यात भर पडते ती म्हणजे त्यांच्या मृदू भाषेची आणि संयमी स्वभावाची. या सगळ्या गोष्टी सध्या जय पवारांच्या फेवरमध्ये आहेत आणि पक्षाची स्थिती बघता जय पवारांना विधान परिषदेवर पाठवणं त्यांच्यासाठी देखील अगत्याचं ठरेल. होणाऱ्या निवडणुकीत जय पवार हे विधान परिषदेत दिसल्यास आता कोणालाही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. या प्रकरणाबद्दल तुमची मतं काय आहेत? जय पवारांना विधान परिषदेवर संधी द्यायला हवी का? जय पवार यांच्या निमित्तानं नेपोटिझमचा पुढचा अध्याय उघडला जातोय का? राष्ट्रवादीनं जर जय पवारांना संधी दिली नाही तर कुणाला द्यायला हवी? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.